नमस्कार दिग्रसकर मंडळी, मी अति दिंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोल मनातल्या या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपल्यासमोर बसलेले आहेत अतिशय गरिबीतून शिक्षण घेणारे व उच्च शिक्षण घेऊन शिक्षक बनणारे व देशातील सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे एकमेव दिग्रजची आन बान शान, दिग्रजचा अभिमान आदरणीय अमीन चव्हाण सर। नमस्कार। नमस्कार सर, आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यांच्या ज्या काही समस्या आहे, पायाभूत समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, ते करत असताना तुम्ही त्या विद्यार्थ्यांना कशी गोडी निर्माण केली या शिक्षणाच्या संदर्भामध्ये? कोणते नवनवीन उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांना दिले जेणेकरून मुलांना त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये गोडी निर्माण झाली? मी अतिशय ग्रामीण भागातून आलेला एक विद्यार्थी आहे। माझ्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस, आणि मी स्वतः गरिबीतून, ग्रामीण भागातून, प्रतिकूलतेतून बाहेर आल्यामुळे मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांविषयी लळा होताच। मग आपण ज्याप्रमाणे आपल्या परिस्थितीवर मात केली, आपल्या गरिबीवर मात केली, त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी करावं यासाठी माझा थोडासा प्रयत्न राहिलेला आहे। मी जेव्हा 10वीत किंवा 10वीच्या आधी 5वी ते 10वीपर्यंत शिकलो, 1 ते 4थीपर्यंतचं मला फारसं आठवत नाही, पण 5वीपासून जेव्हा समजायला लागलं तेव्हा माहीत झालं की आपली परिस्थिती फारच म्हणजे पुढचं शिक्षण न घेण्या एवढी गरिबीची आहे। अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे? तर मग त्यावेळेस मी, माझा मोठा भाऊ, माझी मोठ्या बहिणी आणि आमच्या शेजारचे पाजारची सगळी मुलं आम्ही शेतात जायचं काम करायला। उन्हाळ्याच्या दिवसात मस्त गोवऱ्या वेचायच्या, पोतभर गोवऱ्याचं की आणून ते विकायचं आणि ते पैसे हळूहळू जमा करायचे। आता ते पैसे कशासाठी? तर ते पैसे आम्हाला आमच्या पुस्तकांसाठी मिळायचे। आज जसे पुस्तकं मिळतात मोफत किंवा बाकीच्या शैक्षणिक सुविधा आणि साहित्य आहे, शासन पुरवतं आपल्याला, त्या काळात आमच्या काळात नव्हतं तसं। मग आपल्या पुस्तकांची तजवीज आपल्यालाच करावी लागत होती। मग मी शेतात सरकी टोबलेली आहे, निंदण केलेलं आहे, खत पेरलेलं आहे, त्याच्यानंतर खत दिलं आहे आणि पुंजाने उचललेले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात पुंजाने पेटवलेले आहेत। अशी छोटी मोठी शेतातली जी कामं माझ्या वयाच्या मानानं मला शक्य होती ती सगळी करायचं। अगदी 20-25 रुपये रोज मिळायचा आणि हळूहळू ते पैसे जमा करून मग आम्ही पुस्तकांसाठी ते लावून ठेवायचो। मग असाच एखादा विद्यार्थी पाहायचा आपल्यापेक्षा वरच्या वर्गातला, ज्याच्याकडे पुस्तक आहे, 2-4 पोरांकडे भेट द्यायची, कोणाची पुस्तकं आपल्याला जास्त चांगली वाटली त्याच्याशी बोलायचं, थोडंसं बार्गेनिंग करायचं अर्ध्या किमतीत, पाऊण किमतीत, आणि ती पुस्तकं मग विकत घ्यायची। पुस्तकं, नवीन पुस्तकं घ्यायची, आमची काही ऐपत नव्हती आणि ती म्हणजे त्या पुस्तकांवर शिकायचीच ऐपत नव्हती, तर विकत घ्यायची तर गोष्टच नको। तर अशा प्रकारे फार अतिशय सुंदर प्रकारे मग त्या काळात, आणि त्या कष्टाचं वगैरे काही असं वाटायचं नाही, कारण ती परिस्थितीनुरूप असतात आणि आपण मस्त त्या फ्लोमध्ये जायचो। आमचा वर्ग जवळपास 95% गरीब मुलांचाच होता, त्याच्यामुळे आम्ही सगळे वी आर द सेलर ऑफ सेम बोट। त्याच्यामुळं असं वाटायचं नाही की आपण गरीब आहोत की ती मुलं दुसरी आहेत। कधी कधी एखादं नवीन पुस्तक जर मिळालं पाहायला तर आम्ही ते चाळायचो, त्याचा वास घ्यायचो, छान वाटायचं ते किंवा आणि असं वाटायचं कधी की हे पुस्तक असे नवीन आपल्याला कधी मिळते। आणि अशा प्रकारे 10वीपर्यंत छानपैकी हर्सुलमध्ये मी शिकलो। 10वीत मला छान गुण मिळाले, माझं गणित वगैरे खूप चांगलं होतं आणि मग मला इथं दिनबाई शाळेमध्ये प्रवेश मिळाला 11वी-12वीला। 2 वर्ष या ठिकाणी शिकल्यानंतर मग आता माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता की आपण जायचं कुठं, कारण आपली परिस्थिती तर घरची अशी आहे। आणि अशा काळात मग आपल्याला, माझं PCM PCB दोन्ही ग्रुप खूप छान होते, गणित तर खूप टापोटाप होतं। मी दिनबाई विद्यालयात अगदी प्रथम क्रमांकानं गणित विषयात उत्तीर्ण झालो होतो। छान। मी ज्यावेळेस प्रवेश घेतला तेव्हा 15व्या-16व्या काहीतरी नंबरवर माझं नाव होतं, आणि ज्यावेळेस दिनबाई सोडली तेव्हा 4थ्या-5व्या नंबर मी उत्तीर्ण केली होती दिनबाई शाळेतून 11वी-12वी विज्ञान शाखेतून। तर अशा वेळेस मग इंजिनिअरिंगला जावं, ॲटोमोबाईल्स इंजिनिअरिंगचं त्यावेळेस खूप मोठं हे होतं, एक अट्रॅक्शन होतं। आपल्या पुसदच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲटोमोबाईल्स ब्रँचही होती, मेकॅनिकल ब्रँच होती सॉरी, आणि त्या मेकॅनिकल ब्रँचला आपण प्रवेश घ्यावा असं मला मनातून त्याकडे वाटत होतं। मग मी माझ्या मोठ्या वडिलांचा त्यासाठी सल्ला केला, आणि आमचे मोठे वडील आम्हाला शिक्षणात मदत करायचे, नोटबुक वगैरे लागली तर ते द्यायचे घेऊन। तर त्यांच्याशी सल्ला विचार विनिमय झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्रवेशासाठी आम्ही तुला मदत करू, पण इंजिनिअरिंगचा कोर्स जो आहे तो 4 ते 4.5 वर्षाचा आहे, आणि अशा काळात मग तुला कुठून मिळणार आहेत पैसे, तुझे वडील तेवढे लावणार नाहीत, त्यांच्याकडे तेवढी म्हणजे पैसे नाहीत, आणि मग ते अर्ध्यावर सोडावं लागेल। त्याच्यापेक्षा तुझ्या कुटुंबाला क्विक अर्निंगची गरज आहे, तू असं कर, डिप्लोमा इन एज्युकेशन करून टाक, D.Ed करून टाक, D.Edला ॲडमिशन घे, लवकर नोकरी मिळते, तुझ्या कुटुंबाचाही प्रश्न होईल आणि तुझ्या शिक्षणालाही काही फारसा लागणार नाही। तरी पण मला असं मनातून वाटायचं की आपण इंजिनिअरिंग झालं पाहिजे, केलं पाहिजे। मग आम्ही गेलो त्या कॉलेजमध्ये, फॉर्म वगैरे भरला,
आणि त्यांनी ज्यावेळेस डी मागितला 5,000 रुपयांचा, तो माझ्याकडे नव्हताच अर्थातच, तर त्यांनी माझ्यासमोरच माझा फॉर्म असा डस्टबिनमध्ये टाकला. अतिशय वाईट वाटलं त्या दिवशी मला. मग मी थोडं सावरलं स्वतःला आणि मोठ्यांचा सल्ला आपण ऐकला पाहिजे, हे तर आपले संस्कारच होते. मग मी त्या मोठ्या वडिलांच्या त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डी.एडचा फॉर्म भरला. मला गुण तर चांगले होतेच, अगदी पहिल्याच लिस्टमध्ये माझा नंबर लागला. यवतमाळच्या गव्हर्नमेंट डी.एडमध्ये माझं डी.एड झालं आणि डी.एड झाल्याच एका वर्षात मला नोकरी पण मिळाली. तर अशी ती सुंदर अशी थोडीशी प्रतिकूलतेवर गरिबीतून झालेली सुरुवात होती. खरं तर सहाय्यक शिक्षकाला इंग्रजीत AT असं म्हणतात, असिस्टंट टीचर, पण मी ॲक्सिडेंटल टीचर होतो. की कुटुंबात असलेल्या गरिबीमुळं मी या शिक्षण क्षेत्राकडे वळलो. खरं तर मला अभियंता व्हायचं होतं, पण निसर्गानं मला सामाजिक अभियंता केलं, जेणेकरून तू डी.एड झाला नाहीस तरी चालेल, तू इंजिनियर झाला नाहीस तरी चालेल, तरी अनेक इंजिनियर आणि डॉक्टर तो घडवले पाहिजे, एक चांगले विद्यार्थी तो घडवले पाहिजे. या दृष्टीने मी नियतीनं माझ्यासमोर ते लिहून ठेवलंच आहे आणि त्या गोष्टीला मला सामोरं जावं लागलं आणि मी याच्यात आता आनंदी आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जे ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी असतात त्या तुम्ही स्वतः अनुभवलेल्या आहेत. हो, बिलकुलच. त्या कारणामुळं तुम्हाला त्यांच्या संदर्भामध्ये कोणत्या अडचणी आहेत किंवा त्याच्यावर तुम्हाला काय उपाय आहेत, ते तुम्ही उपाय कसे शोधले या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जे ग्रामीण भागामध्ये जे तुम्ही शिक्षण देत आहे विद्यार्थ्यांना, तर ते तुम्हाला काय वाटलं की आपण काय नेमकं केलं पाहिजे, विद्यार्थ्यांचा जे सामाजिक दर्जा त्यांचा सुधारला पाहिजे, त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली पाहिजे त्यांच्या मनामध्ये, तर त्यासाठी तुम्ही नेमके कोणते उपाय केले? मुळात शिकणं ही अडचणीचीच प्रक्रिया आहे. त्यात अनेक अडचणी येतात, अनेकदा चुका होतात आणि चुकत मुलं शिकत असतात आणि चुका करता करता जी मुलं शिकतात ना, ती आयुष्यात खूप मोठी होतात असं मला वाटतं. ज्यांना आर्टिफिशियल आपण देत असतो, कोंबत असतो माहिती वगैरे त्यांच्या डोक्यात, अशा मुलांकडे ते जे ज्ञान आहे ते चिरकाल टिकत नाही. आणि जी मुलं असं चुका करत शिकतात की नाही, ती मुलं खूप चिरकालपर्यंत ते ज्ञान आपल्याजवळ आत्मसात करतात, त्याचं छान प्रकारे आकलन करतात आणि त्या ज्ञानाचं उपयोजनसुद्धा ते आयुष्यात करू शकतात. ज्यांच्याकडे पाठांतर किंवा घोकमपट्टी अशा गोष्टी असतात, अशी मुलं या ज्ञानाचं उपयोजनाच्या स्तरावर जे आहे ते फारसा चांगला उपयोग करू शकत नाही आणि ते आयुष्यात फार यशस्वी होतात असं मला वाटत नाही. आता आजकाल आपण शिकल्यानंतर यशाची व्याख्या ही नोकरी लागणं वगैरे वगैरे करतो, पण एक चांगला माणूस म्हणून समाजात जगणं, आपल्या कुटुंबाच्या गरजा समजून घेणं, समाजासाठी काहीतरी करणं, हे ज्याला कळतं तो चांगला माणूस किंवा यशस्वी नागरिक आहे असं मला तरी वाटतं. मग मुलांच्या समस्या शोधण्यासाठीच आता त्या मुलांच्या स्तरावर आपल्याला जावं लागतं. आधी गुरुजी असं म्हणायचं शिक्षकांना, गुण रुजविण्याची जिद्द, असा माझा एक मित्र त्या गुरुजीची व्याख्या करत होता, आनंद गायकवाड असं त्यांचं नाव. तर गुण रुजविण्याची जिद्द तर आपल्यात होतीच. आता त्याच्यानंतर आपण मास्तर झालो. मी जेव्हा शिक्षक झालो त्यावेळेस मास्तरचा काळ होता आणि मला आमच्या गावात अजूनही अनेक लोक मास्तरच म्हणतात, आमच्या नात्यातले माझे मोठे भाऊ वगैरे मास्तर. मास्तर या शब्दामध्ये मा आणि स्तर अशा दोन गोष्टी आहेत. मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे आईच्या स्तरावर जाऊन जो मुलांना समजून घेतो तो मास्तर. खूप खूप छान सर. तर आईच्या स्तरावर मुलांना जाऊन समजून घेण्यासाठी आपल्याला त्या मुलांमध्ये त्यांच्या एवढं व्हावं लागेल. आपलं जे वय आहे, आपलं शिक्षण आहे, आपली शारीरिक उंची आहे, ते सगळे आपल्याला विसराव्या लागतील आणि त्यांच्यासोबत बसावं लागेल. आणि मग मुलांसोबत बसून त्यांच्यासोबत शिकताना काय अडचणी येऊ शकतात हे मी स्वतः समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्यात पहिली अडचण मला भाषिक अडचण जाणवली विद्यार्थ्यांमध्ये. आपण प्रमाण मराठीमध्ये मुलांना शिकवतो, आपली पाठ्यपुस्तकं त्या भाषेत असतात आणि आपल्या विदर्भात आणि बऱ्याच महाराष्ट्राच्या अनेक भागात बोलीभाषा खूप आहेत. तर ही बोलीभाषा बोलणारी, गरिबीतली, फारसा मराठीचा ज्यांना स्पर्श नाही, मराठीपासून थोडे दूर आहेत, अशी मुलं सरकारी शाळेत किंवा जिल्हा परिषद शाळांमध्ये असतात. मग त्या मुलांच्या भाषेची अडचण मी सगळ्यात पहिले मला आनंदवाडी ही अपॉइंटमेंट मिळाली माझी. आनंदवाडी हे पारध्यांचं बेडक. अच्छा. आणि त्या ठिकाणी पारधी बोली बोलल्या जाते. त्या मुलांना मराठी थोडीशी कळायची, पण इतकं नव्हतं की जेवढं आपण सांगितलं त्या सगळ्या गोष्टीचं ते ग्राफ्स करायचे. मग मी असं ठरवलं की आपण थोडंसं यांच्या भाषावर, यांच्या पालकांशी संवाद साधताना किंवा मुलांशी संवाद साधताना भाषेची अडचण मोठी मला जाणवली आणि म्हणून मी ठरवलं की आपण थोडी थोडी यांची भाषा यांच्याकडून शिकूया. मग काही 10-20 शब्द रोजचे मुलांकडून शिकून घ्यायचे, कशाला काय म्हणतात, हे कसं म्हणतात, अशा प्रकारे. आणि मला ते जमलं थोडं थोडं. आता माझं वयसुद्धा त्यावेळी शिकण्याचं होतं. तुम्हाला मी सांगेल, आश्चर्य वाटेल की मी वर्गात 4थीच्या वर्गात जर उभा राहिलो तर त्या वर्गातला सगळ्यात मोठा विद्यार्थी कोण असेल तर तो मी असायचा. आणि त्याच्यामुळे मुलांनाही माझी फारशी भीती वगैरे वाटायची नाही. शिक्षक म्हणून नाही, एक दादा म्हणून किंवा एक आपल्यापेक्षा थोडंसं वयानं मोठा व्यक्ती आपल्याला शिकवतोय असं त्यांना वाटायचं. आणि बरेच वेळ मी मुलांसोबत बसून त्यांच्यासोबत खेळून त्याच्यामुळं तो आपलेपणा आला होता.
आता भाषिक आपलेपणा साधण्यासाठी मी त्यांची भाषा आधी शिकलो. पारधी भाषा मला थोडी थोडी यायला लागली आणि त्याच्यामुळं काय झालं की पालकांशी मला संवाद साधता आला. पालकांच्या अडचणी मला कळाल्या, मुलांच्या अडचणी कळाल्या आणि माझ्या भावनाही त्यांच्या मनापर्यंत गेल्या. म्हणजे शिक्षणाचं हे सगळ्यात मोठं हे आहे की जोपर्यंत या मनाचं त्या मनाशी कनेक्शन होत नाही तोपर्यंत शिक्षणाचं सर्किट हे पूर्ण होत नाही. आणि ते सर्किट एकदा का पूर्ण झालं की तो लाईट लागतो, तो पंखा चालायला लागतो. अगदी शिक्षणाची गाडीचंही तसंच आहे, ती पळायला लागते मग. आणि माझं ते ट्युनिंग जुळलं, आमचं सर्किट पूर्ण झालं विद्यार्थ्यांसोबत, पालकांसोबत आणि माझं स्वतःचं. त्याच्यामुळं खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांनी मला प्रतिसाद दिला. अतिशय चांगली मुलं होती ती, शरीरानं स्ट्रॉंग होती, अशी साध्यासुद्धा आजारीपण तर बिलकुल त्यांच्याकडे नव्हतंच म्हणावं. आणि आवाज एकदम खडा होता त्यांचा, असे मोठ्याने बोलायचे, ते थोडं आरबट बोलायचे. तर कधी कधी असं वाटायचं अरे तुरे वगैरे, पण ते त्यांच्या भाषेचं हे होतं. तो काही त्या मुलांच्या मनात आपल्याविषयी रिस्पेक्ट नाही अशातला भाग नव्हता. त्यांना ते एक्सप्रेशन त्याकाळी ते शब्द नव्हते म्हणून ते तसं करायचे, पण ते खूप छान वाटायचं. मला काही असं वाटायचं नाही. आणि मी तुम्हाला म्हटलंच की मी त्यांचा मोठा भाऊ किंवा मोठा दादाच होतो, त्याच्यामुळे अरे तुरे मला काहीच वाटलं नाही. आणि छान प्रकारे मग हे झालं. मी ज्यावेळेस तिथं DEDला नोकरीला लागलो आनंदवाडीला, तिथं केवळ एक शिक्षक होते आमचे, रमेश पवार सर, ते ग्रॅज्युएट होते. बाकी कोणी नव्हतं. एक 10वी पासही फारसे कोणी नव्हतेच मला असं वाटतं. 10वी 12वी असं काही मी काही सर्वे केलं नाही, पण एक अंदाजानं असं सांगतो की त्याकाळी तिथं कोणीच तसं नव्हतं. पण मी जेव्हा शाळा सोडली आणि काही दिवसानं मी पाहिलं की माझे ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं ती काय करत आहेत, मी मोजली तर 14 मुलं सर पदवीधर झालेली आहेत त्या ठिकाणची. आणि त्यातली 6 मुलांना आज नोकरी लागलेली आहे. म्हणजे व्यावहारिक स्तरावरही ती मुलं यशस्वी झाली. आणि आपण जी व्याख्या आपली आहे की नोकरी वगैरे लागली पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून, तर ती सुद्धा आपण तिथं मिळवलेली आहेत. आणि अशा प्रकारे भाषिक समस्येतून आणि इतरही छोट्या मोठ्या अनेक गोष्टींमधून शिक्षणातल्या संकल्पना मुलांशी स्पष्ट करताना त्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा माझ्या स्तरावर अशा प्रकारे मी प्रयत्न केला. याच माझ्या भाषिक आपलेपणाचा फायदा मला दुसऱ्याही गावात झाला. निंभा हे बंजारा बहुल गाव, मी महागाव या ठिकाणी काम केलं. तो सुद्धा ना आपला भागच बंजारा बहुल आहे, तेव्हा त्याही मुलांची बोलीभाषा बंजारा होती. मग त्याही मुलांसोबत मला थोडंसं ट्युनिंग करताना इकडची मदत झालीच आणि थोडं बहुत मग त्यांच्याकडून तशीच मी ती शिकली भाषा बंजारीसुद्धा. आता पूर्ण आता येत नाही मला, पण त्यांच्या शब्द आपल्याला समजावे. समजा बोडी असं उत्तर दिलं. एकदा मी असा काहीतरी कथा सांगितली आणि विचारलं की बुवा ही ती अमक्याची कोण होती, तर ते एका मुलाने पटकन मला सांगितलं की बोडी होती. आता बोडी या शब्दाचा अर्थ होतो सून. म्हणजे माझ्या कथेमध्ये त्या सासू सुनेची ती कथा होती आणि त्याने बरोबर उत्तर दिलं होतं त्याच्या बोलीभाषेमध्ये. मग हे शब्द जेव्हा समजतात तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर बरोबर आहे तर आपल्याला ते ॲप्रिशिएट करता येतं. ज्यांना ते कळत नाही त्यांच्याविषयी मग ते डिस्करेज असा भाग होऊ शकतो. तर अशा प्रकारे छान मला या 2 गावांमध्येही बंजारा बोली भाषा समजून त्या मुलांसाठी हे काम करता आलं. दुसरी एक अडचण अशी असते की आपल्या ज्या मूर्त संकल्पना असतात शिक्षणातल्या, अमूर्त संकल्पना असतात, त्या मूर्त करून पोरांना सांगाव्या लागतात. मग त्या शिकवत असताना आपण व्याख्यान पद्धतीनं गेलो किंवा कथाकथनाच्या माध्यमातून गेलो तर थोडंसं त्यांच्यासाठी कठीण जातं. तेच त्यांना करता करता शिकू दिलं, कृतीतून शिक्षण असं त्याला म्हणूया आपण, तर ते जास्त त्यांना भावतं. मुलं करतात ती गोष्ट. समजा नकाशा शिकवायचा आहे तुम्हाला, तर ते एखादा नकाशाचा चार्ट बनवला आणि त्याच्यावर नकाशाच्या पट्ट्या बनवल्या आणि त्याच्यावर ठेवायला लावल्या तर मुलं तो नकाशा खूप लवकर त्यांच्या लक्षात येतो. एखाद्या तालुक्याचे शेजारी तालुके कोणते आहेत, यवतमाळ जिल्ह्याचा खालचा जिल्हा कोणता, वरचा कोणता, याच्या आजूबाजूचे कोणते, आकारानं मोठा कोणता, लहान कोणता, कोपऱ्यातला कोणता, पूर्वेचा कोणता, उत्तरेचा कोणता, ही गोष्ट असं शिकवण्यापेक्षा नकाशाच्या माध्यमातून शिकवली तर जास्त मुलांना शिकते. अगदी तशाच प्रकारे मी त्या ठिकाणी स्थानिक छोटे छोटे फळांच्या बिया असेल, बिहाडे वगैरे माहीत असेल आपल्याला, दामोट्या माहीत असेल, तर ह्या सगळ्या जमा करायला लावलेल्या मुलांना. मग पान असेल, फूल असेल, खडे असेल, शंख शिंपले असतील, म्हणजे त्यांच्या परिसरातल्याच त्यांना परिचित असणाऱ्या वस्तू त्या त्यांना दिल्या आणि त्या मांडून ठेवायच्या. आणि त्यांना त्या बेरजेसाठी, वजाबाकीसाठी नाव लिहायला खडूनं फरशीवर एक काढून दिला आणि त्याला म्हटलं की याच्यावर दामोट्या ठेवायला, दिवस तो ठेवत राहतो. मग त्याला काना दिला की आ झाला अचा काना. आणि अशा प्रकारे तो शिकतो. शिकत असताना त्याला ठेवण्याचं वगैरे जे कृती करतो तो, त्या कृतीमुळं त्याच्या बुद्धीची चांगली वाढ होते. मी विज्ञान शिकलो असल्यामुळं मला माहीत होतं की कृतीनं, हाताने ज्या काही कृती करतो आपण त्या फिट्ट बसतात आपल्या डोक्यांमध्ये. आपले जे चेतातंतू असतात ते एकमेकांमध्ये असे फिक्स होतात आणि ते फिक्स झाले की त्याच्या वलय तयार होतात आणि जितकी जास्त वलय तितका माणूस बुद्धिमान. तर अशा प्रकारे मग या थोडासा मला असणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानाचाही मी त्याच्यामध्ये हे करून घेतला. आणि त्याच्यासाठी मला एक आयना डेहनूला ट्रेनिंगसुद्धा मी घेतलं होतं ग्राममंगलला. तो भाग माझ्यासाठी खूप छान राहिला की आयुष्यात ते ट्रेनिंग मिळालं आणि त्याच्यामुळे या मुलांच्या शिक्षणातल्या समस्या समजून घेता आल्या आणि त्या सोडवण्यासाठी मी माझ्या परीनं शक्य ते सगळे प्रयत्न केले.
खूप छान सर. आणि मग हे सर्व सर्व करत असताना सर तुम्हाला जिल्हा पुरस्कार मिळाला, त्याच्यानंतर राज्यस्तरीय तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. त्यामागचं काय रहस्य होतं आणि तुमच्या काय भावना होते त्यामध्ये? हां, पुरस्कार आता पुरस्कार जो आहे तो मिळतो याच्यासाठीच की तुम्ही जे काम करत आहात त्याचं ते एक अप्रिशिएशन असते. ते तिथं तुम्ही थांबू नये, किंबहुना त्या कामाला थोडंसं मोठं आणखी विस्तृत स्तरावर ते गेलं पाहिजे, आणखी पुढं गेलं पाहिजे. यासाठी ते एक प्रोत्साहनाची, आपुलकीची थाप असते, कौतुकाची थाप आहे ते पाठीवर, आणि ती मिळाली पाहिजे. जो माणूस काम करतो साहजिक आहे, त्याला असं वाटतं की काम करत असताना एक सारखेपणा त्याच्यामध्ये असतो, आणि नंतर मग एक वेळ येते की त्याच्यात शिथिलता येऊ लागते, थोडंसं माणसाचं विल पॉवर कमी होते, तीव्रता कमी होते कामाची. तर अशा वेळेस असे पुरस्कार वगैरे जे मिळतात ते एक कौतुक देत असतात तुम्हाला पुढे जाण्यासाठी, एक गती देतात तुमच्या कामाला. आणि पुरस्कारानं माणूस मोठा होतो असंही नाही. माणूस मोठा हा त्याच्या व्यवहारानं होतो, त्याच्या वागणुकीनं होतो, आणि त्यानं मिळवलेल्या कौशल्यानं तो मोठा होत असतो असं मला वाटतं. तर असं काम करत असताना माझं काम अनेक लोकांनी पाहिलं. आमचे मित्रमंडळी आहेत, शिक्षक मंडळी आहेत, आमचे केंद्रप्रमुख आणि तालुक्याचे सगळे अधिकारी. मग ते त्यांच्या लक्षात येते की हा चांगलं काम करत आहे बा, आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी समाजातली माणसं उभी राहतात. हा तुमचाही अनुभव असेल. नक्की. आणि अगदी तसंच मग असं काम करताना त्यांना असं वाटायचं की याचं चांगलं काम आहे, याचा नावाचा प्रस्ताव आपण टाकला पाहिजे. खरं तर शिक्षण विभागात प्रस्ताव टाकूनच पुरस्कार मिळतो. तर मी स्वतःहून असं कधी कोणाला म्हटलं नाही की मला माझ्या पुरस्कारासाठी प्रस्ताव टाका वगैरे, पण मला मग ते म्हणायचे की आपण टाकला पाहिजे, तू टाकून दे, बरं होते, चांगलं होते, चांगल्या लोकांना पुरस्कार मिळाला तर पुरस्काराची सुद्धा उंची वाढते. अशा प्रकारे त्यांनी ते मोटिवेट करून मला माझ्याकडून ते करून घेतले प्रस्ताव त्यांनी तयार, आणि ते सबमिट केले, आणि मला ते राज्य पुरस्कार. सर, अवघ्या 16 वर्षामध्ये तुम्हाला देशातील सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. याच्या संदर्भामध्ये तुमच्या भावना काय होत्या आणि ते तुम्हाला कसा मिळाला, या आम्हाला प्रेक्षकांना ऐकायला आवडेल सर. बिलकुल बिलकुल. खरं तर मला जेव्हा तुम्ही मुलाखतीला बोलवत आहे हे ऐकूनच थोडं आश्चर्याचा धक्काच बसला. कारण मी एक सामान्य शिक्षक आहे, आणि ज्यावेळेस मला नोकरी लागली तेव्हापासून मी त्याचा पगार घेतो. पगारी समाजसेवक असं म्हणूया उलट. म्हणजे मी जे काम करतो त्याचा मोबदला मला शासन देतं. त्याच्यामुळं फारशा जास्त मोबदल्याची आणि इतर कुठल्या गोष्टीची अपेक्षा मला तरी नाही, आणि पैशाच्या मागे मी सुद्धा कधी धावलो नाही. पण पुरस्कार ही अशी गोष्ट असते की मी 45 वर्षांच्या आयुष्यात जवळपास 25 वर्ष ही त्या जिवंत मुलांसोबत घालवली. मी आधी सांगितल्याप्रमाणे मी जर एखादा मेकॅनिकल इंजिनियर झालो असतो तर ते पाण्यासोबत, मोटारीसोबत किंवा अशा कुठल्या वस्तूंसोबत, मला निर्जीव वस्तूंसोबत राहावं लागलं असतं, किंवा निर्जीव फायलींसोबत मला माझं आयुष्य घालावं लागलं असतं. पण 25 वर्ष मी या जिवंत मुलांसोबत घालवली, आणि त्यातली 15-16व्या वर्षाच्या काठापर्यंत एक छान काम माझ्या हातून निंभा आणि आनंदवाडी या 2 गावांमध्ये मी करत राहिलो. आता माझा तारुण्य होतं, उत्साह होता, थोडेशं मुलांना समजून घेण्याची कुवत माझ्याकडे होती, आणि त्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे ते सुद्धा माझ्याकडं थोडं हे वाचून किंवा इतर रोल मॉडेल्सना आमच्या क्षेत्रातल्या पाहून मला असं वाटायचं. आमचे राजू ढोके सर कोलुऱ्यात खूप छान काम करायचे. आमचे केंद्रप्रमुख किरण बारशे सर, त्यांचं मोटिवेशन खूप पाठीशी होतं. तर मग अशी माणसं ज्यावेळेस आपल्या पाठीशी असतात, आपल्यासोबत असतात, तर त्यांच्याकडूनही आपण काही ना काही प्रेरणा घेतो. मग हे पुरस्कार जेव्हा सुरू झाले, ऑनलाईन लिंक वगैरे त्याच्या येतात. आमचं पहिल्या वर्षी 2016मध्ये मी पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज केला. तर त्यासाठी तो पहिलं वर्ष होतं ते ऑनलाईन अर्जाचं. त्याच्या आधी बुकलेट वगैरे बनवून ते पाठवावं लागत होतं, आणि ते रिकमेंडेशन व्हायचं. तर पुरस्काराच्या पद्धतीत बदल झाली, आणि आमच्या बारशे सरांना असं वाटलं की सर या स्पर्धेत टिकू शकतात, आणि आपला माणूस असा मोठा होत असेल तर आनंद होणारी माणसं असतातच आपल्या आजूबाजूला. बारशे सर एक त्यातलंच एक व्यक्तिमत्व. तर त्यांनी मला सांगितलं की आपण भरूया. मी म्हटलं सर 15 वर्ष ही सेवेची अट त्याला असते, आणि मी नुकतीच 15 वर्ष पूर्ण केलेली आहे. म्हणजे पुरस्काराला सादर करायलाही फारसं माझ्याकडं काही नाही, आणि इतकं मोठं कामही नाही. आणि अनेकदा काय होतं, माझा असा अनुभव आहे की पुरस्कार आयुष्याच्या शेवटी मिळतो, की रिटायर्ड होत आहेत बुवा, मग यंत्रणेचा, अधिकाऱ्याचा एक सहानुभूती तुम्हाला असते की मग हे जाता जाता यांना काहीतरी आपल्याकडं देऊन जावं. पण मी तर एकदम तारुण्यात, आणि 15 वर्षाची सेवा म्हणजे काहीच नाही. कारण 35-36 वर्ष अशी सेवा होते आमची, 30च्या पुढंच होतात बहुतांश लोकांची सेवा. तर मी निम्माही टप्पा गाठला नव्हता ना. अशा वेळेस मग पुरस्कारासाठी तोही देशातल्या सर्वोच्च आपण अर्ज करणं, तर मला ते योग्यच वाटत नव्हतं. पण सरांनी मला मोटिवेट केलं की भर तू, काही पाहू आपण, किमान अनुभवता येईल असं म्हणून ते मला एक दिवस यवतमाळला घेऊन गेले.
त्यांच्या गाडीचं सर्व्हिसिंग होतं. त्यांनी नवीन 4 व्हीलर घेतली होती आणि सर्व्हिसिंगसाठी कोणतरी सोबती पाहिजे म्हणून ते मला घेऊन गेले आणि जाता जाता मला त्यांनी तो विषय काढला आणि त्याच्यासाठी तयार केला 1-2 तासात. मग आम्ही तिथल्याच यवतमाळ आपल्या दत्त मंदिरात बसलो थोडा वेळ. शुक्रवारचा दिवस होता. सरांनी गाडी तिकडे टाकली. मी नमाज पढून आलो आणि सर म्हणे इथं बसूनच आता आपण फॉर्म भरून टाकू. आम्ही बसलो. मग त्यांच्या माझ्या सल्ल्यानं मला जे काही माहीत होतं ते ऑनलाईन लिंक भरून टाकली. आता मी म्हटलं सुटलो आता माझा कुठला नंबर लागणार आहे आता पुढच्या याच्यासाठी आपल्याला काही हे होणार नाही. आणि आश्चर्य असंच की मला परत कॉल आला की तुम्ही मुलाखतीला या जिल्ह्याच्या मुलाखतीला. मग मी थोडेच जे काही डॉक्युमेंट्स होते आपल्याकडे ते घेऊन गेलो आणि त्यांनी परत मला तसंच वाटलं की जिल्ह्याचा टप्पा आपला संपलेला आहे, आपला काही नंबर लागत नाही, आपण छान मी निवांत माझ्या भाचीच्या सोयरिकीच्या कामात वगैरे गुंतून गेलो. नंतर तिकडून परत येत असताना वर्धेहून मला त्यांचा मेल दिसला की तुम्हाला परत आता विभागीय स्तरावर मुलाखतीला जायचं आहे. अरे म्हटलं हे तर मागच लागली एका झंझट मागं लागली अशा अर्थानं मी ते हे केलं. पण आता मी सरांशी संपर्क केला. सर म्हणाले आता चांगली संधी आहे, आपल्याला असं वाटलं होतं लागणार नाही, दुसऱ्यांदा तुम्हाला ती संधी आली आणि आयुष्यातल्या कुठल्या संधी सोडण्याचं काम मी केलं नाही. ही एक प्रामाणिकपणे मी इथं कबूल केलं पाहिजे तुमच्याकडं. मी जे कोणी इंटरव्ह्यू ऐकत असेल तरुण मुलं किंवा विद्यार्थी त्यांनाही सांगेन की आयुष्यातल्या कुठल्याही संधी सोडू नका. अपॉर्च्युनिटी एकदाच येते, संधी ही तुमचा दरवाजा एकदाच ठोठावत असते. त्याच्यामुळे संधी बिलकुल सोडायची नाही. आली तर तिला सामोरे जायचं, मग ते यश अपयश काही मिळो. तर मी मग त्या विभागीय इंटरव्ह्यूचा तयारी केली आणि तिथं गेलो. तिथंही माझा खूप छान मोठं पॅनल होतं आमच्या डेप्युटी डायरेक्टर साहेबांचं. त्यांनी आधी सगळे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं. शिक्षण अधिकारी दर्जाचे अधिकारी त्या ठिकाणी होते, डाएटचे प्राध्यापक होते आणि त्यांनी मग इंटरव्ह्यू घेतला. त्याच्यातही छान झाला माझा तर आणि अशी मला बोलण्याची कला होती, आपल्या कामाचं सादरीकरण होतं आणि जे काही छोटे मोठे डॉक्युमेंट होते ते मी त्यांच्यासमोर मांडले. आणि परत मला मेल आला की आता तुम्हाला पुण्याला बोलावलेलं आहे. पुण्याचा इंटरव्ह्यू हा खरंच तावून सुखावून निघणारा असतो. राष्ट्रपती पुरस्कार काही सोपी गोष्ट नाही. अनेकांना असं वाटतं की ते फोटो आणि बातम्यांची कात्रणं दिली म्हणजे पुरस्कार मिळतो, पण ही गोष्ट हा गैरसमज आहे आणि तो त्यांनी मनातून काढून टाकायला पाहिजे. अतिशय कठीण अशी ती प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेतून तावून सुखावून जो निघतो ते खरंच 52 कशी सोनं असतं असं मानायला काही हरकत नाही, कारण त्या प्रक्रियेतून मी गेलो आहे. तिथं PPT प्रेझेंटेशन झालं, व्हायवा झाला, कागदांचं सगळं व्हेरिफिकेशन झालं आणि या सगळ्या प्रक्रियेतून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी, मी केलेल्या सादरीकरणातून, माझ्या घेतलेल्या मुलाखतीतून त्यांचंही समाधान झालं असावं आणि त्यांनी माझं नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी रिकमेंड केलं. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मी शाळेतच काम करत असताना मला पोस्टमनचा फोन आला, तुम्हाला दिल्लीहून एक पत्र आलं म्हणे. मला ते आधी असं वाटलं की खरंच तो पुरस्काराचंच ते पत्र असावं. तर मी म्हटलं बा मी दुपारच्या सुट्टीत वगैरे येतो, आता काही मला यायला वेळ नाही. तर म्हणे या म्हणे मला फोन कर जा तुम्ही जिथं असाल तिथं. मी आलो तर तो आपल्या गवळीपुरा भागात पत्र वाटपत होते आमचे जवके साहेब आणि मी मग त्यांना विचारलं की आता खरंच माझं पुरस्काराचं पत्र होतं. मग मी माझ्या मित्रजवळचे मजर खान सर यांना बोलावलं. माझ्या आईला पहिला फोन केला, तिला सांगितलं की मला हा मोठा पुरस्कार मिळालेला आहे आणि दिल्लीला जायचं आहे म्हणून. आईलाही खूप आनंद झाला, मित्रांनी खूप आनंद झाला. अगदी संध्याकाळीपासूनच माझ्या घरी माझ्या जवळच्या नातलगांचे नियर अँड डिअर लोकांचे रांगा लागल्या, येऊन बिचारे भेटले, सगळ्यांनी कौतुक केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप आनंद देऊन गेल्या. दिल्लीतला एक अनुभव माझ्यासाठी थोडासा वाईट आहे असं म्हणावं. दिल्लीत माझ्या पत्नीला आणि माझ्या 2 मुलींना माझा पुरस्कार सोहळा पाहता आला नाही. याचं कारण असं की राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलमध्ये 14 वर्षाच्या आतील मुलांना प्रवेश नसतो. मला पुरस्कार आधीच मिळाला आहे. मी तुम्हाला सांगितलं तर माझी मोठी मुलगी फक्त 5 वर्षांची होती आणि लहानी तर 2च वर्षाची होती. मग इतक्या लहान मुलांना घेऊन आतमध्ये प्रवेश मिळणार नाही आणि मुलं लहान होती, त्याच्यामुळे पत्नीलासुद्धा येणं शक्य नव्हतं. मग त्यांच्यासाठी गॅलरीत व्यवस्था करण्यात आली आणि ते तिथं बसले आणि आम्ही 100-125 लोक होतो ज्यांना पुरस्कार मिळाला. त्यापैकी आमचे 2 शिक्षक असे होते, समजा एक मी आणि एक गुजरातचे शिक्षक होते, ज्यांच्या मुलांना हा कार्यक्रम पाहता आला नाही. आणि गुजरातचे जे शिक्षक होते त्यांचा मुलगा हा 10वीच्या जवळपास होता, 8वी-10वीत असं काहीतरी कुठल्या वर्गात होता तो, म्हणजे माझ्या मुलींपेक्षा बराच मोठा होता. तर माझ्या लक्षात आलं की इथं ज्यांना सगळ्यात पुरस्कार मिळत आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात लहान कोणी जर असेल तर तो मी होतो, कारण त्या अटीत तर ती गोष्ट माझ्यासाठी आनंदाची होती आणि थोडी वाईटही वाटलं की माझ्या सहचारणीला आणि मुलांना तो इतका चांगला आनंदाचा क्षण अनुभवता आला नाही. तरी पण व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी स्पेशल TVची व्यवस्था वगैरे मग त्यांनी करून दिली होती तिथल्या पोलीस विभागाने आणि छानपैकी अशा तो सोहळा झाला. राष्ट्रपती भवन पाहता आलं आणि एक आनंददायी गोष्ट होती ती आणि खूप लवकर तो मला मिळाला, त्याचाही खूप आनंद होता. माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना खूप आनंद झाला
आणि मी तुम्हाला सांगितलं की माझी फारशी काही तयारी नव्हती. मग ज्यावेळेस मला विभागीय आयुक्तांचं मेल आला की तुम्हाला पुण्याला जायचं आहे त्याच्या मुलाखतीसाठी, त्यावेळेस मग मी माझ्या सगळ्या मित्रांची मदत घेतली. कारण त्यांना इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही याच्यात ते पाहिजे होतं. मग मजार खान सर असतील, किरण बारशे सर असतील, राजू ढोके सर असतील, यांना आधीचे राज्य पुरस्काराचे अनुभव होते आणि त्यांची मदत घेतली. इतरही अनेक मित्रांनी मला मदत घेतली. कदाचित काहींची नावं मी विसरले असेल, मी त्यांची क्षमा मागतो. आणि त्या सगळ्यांनी मला मदत केली आणि त्याच्यातून माझं जे काही इंटरव्ह्यूसाठी गरजेचं होतं ते मी तयार केलं आणि तिथं जाऊन ते सादर केलं. ते सादरीकरणही त्यांना आवडलं. तिथं गेल्यानंतरही मला खूप भीती वाटली पुण्यात, की काही लोकांनी सुटकेसा भरून आपले डॉक्युमेंट आणले होते. एकाने तर कारमध्ये 2 माणसं आणली होती, म्हणजे चारी बाजूनं ते दोघं धरून असं आणत होते ती बॅग. म्हटलं इतकंच आपल्याजवळ काही नाही. आणि मी फक्त 2 फोल्डर घेऊन गेलो होतो. एका फोल्डरमध्ये 16 खाणे होते, दुसऱ्या फोल्डरमध्ये 1632 रकाने होते आणि त्याच्यामध्ये माझे सर्टिफिकेट्स, कागद, फोटोग्राफ्स आणि प्रमाणपत्र जे काही लागतात त्याच्यासाठी ती होती. तर अशा प्रकारे आपण इतक्या छोट्या कमी याच्यात आलो तर आपला इथं काही निभाव लागणार नाही असं मला वाटलं. पण प्रक्रिया फार तावून सुखावून निघाणारी असते आणि तिथले लोक फार प्रामाणिकपणे त्या सगळ्या गोष्टी पाहतात, ते व्हॅल्युएशन करतात, तुमचं मूल्यमापन करतात. आणि त्याच्यातून मग मला ते सुदैवानं म्हणा किंवा माझ्या कामाच्या प्रचितीने म्हणा किंवा या ज्या मुलांसाठी मी काम केलं गरिबीतल्या, या मुलांची आशीर्वाद दुवा माझ्यासोबत होता आणि त्या दुवेमुळेच मग मी त्या स्पर्धेत तरलो आणि जो जीता वो सिकंदर. आणि माझा छोट्याशा वयात अगदी छोट्याशा कामात प्रामाणिकपणाचं कामाचं एक छोटंसं बक्षीस मला ते मिळालं. नक्कीच सर. आपण सामाजिक कार्यामध्ये सर सक्रिय आहात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम फोरमच्या माध्यमातून आपण बरेच सामाजिक कार्य करतात. तर त्याचा उद्देश काय आणि त्यामागचा तुमचा हेतू काय होता? माझा उद्देश तोच आहे की ही जी समाजातली मुलं आहेत ती शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, समोर गेली पाहिजे. त्यांच्या शिक्षणाच्या वाटेत जे काही अडथळे येतील ते आपण दूर केले पाहिजे. मी थोडा संवेदनशील मनाचा हळवा आहे. मला भावनिक लवकर होतो मी. कोणाचं दुःख पाहून मला खूप वाईट वाटतं. मग अशा वेळेस आपण जी परिस्थिती भोगली ती या मुलांनी भोगू नये त्यांच्या. आणि मला हेही सांगायचं आहे, पहा की शिक्षण आणि दिशा जर तुम्हाला मिळाली तर तुमच्या आयुष्याची दशा बदलू शकते. ज्याप्रमाणे मी आनंदवाडीचं उदाहरण दिलं, अगदी असंच आहे ते की त्या आनंदवाडीमध्ये त्या मुलांना शिकवण्यात माझा खूप मोठा रोल होता असला भाग नाही. मी निमित्त मात्र होतो. पण त्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्यांच्या जीवनाची आज त्या शिक्षणाच्या दिशेमुळे दशा बदललेली आहे. तर शिक्षण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येक मुलानं घेतली पाहिजे आणि ती सुविधा एक माणूस म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पुरवली पाहिजे. एक मदतीचा हात त्यांना दिला पाहिजे. याच भावनेतून मी हे सामाजिक काम करतो. आणि मी शिक्षक असतानापासूनच मला थोडंसं असं सोशल टच होताच. आमचे मोठे वडील वगैरे खूप सामाजिक काम करायचे. मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी मलासुद्धा शिक्षणासाठी मदत केली आहे. माझ्या शिक्षणात मी D.Edला असताना माझ्या मोठ्या भावाने शिक्षण सोडलं. त्याचा त्याग माझ्या पाठीशी होता आणि म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. तर असं जे काही हे आपल्याकडं आहे ते आपण आता दुसऱ्याला दिलं पाहिजे. आपण देणारे झालो ना. ज्या वेळेस आपण समाजाकडून काही घेतो तर मग आपण देणारे असताना आपण काहीतरी मदत केली पाहिजे समाजाची. मग होईल ती मदत आपण करायची. कोणाला काही असो. आता मला 4 दिवसापूर्वी एका दिव्यांग तरुणाचा फोन आला की त्याच्या कुबड्या ज्या आहेत ती खराब झालेल्या आहेत आणि कामाला जाताना त्रास होतो. मी त्याला पटकन बोलावून घेतलं. माझ्या 2 मित्रांना फोन केले की आपल्याला अशी एक मदत करायची आहे. त्यांनी छोटी मोठी मदत दिली. थोडेसे मी पैसे त्याच्यात टाकले आणि त्या कुबड्या आमचे रफिक शेख आहेत त्यांच्या मदतीनं त्यांच्या भावाच्या दुकानातून बोलवून घेतले. पहा तिथंही आम्हाला कन्सेशन मिळालं. म्हणजे 2,200 रुपयाच्या त्या 2 कुबड्या आम्हाला अगदी 1,500 रुपयात त्यांनी दिल्या. म्हणजे सामाजिक काम करायला समाजात खूप माणसं अशी हात देणारी समोर असतात आणि त्यांच्या माध्यमातून मग मी त्याला दिलं. तर त्यावेळेस त्याचा जो आनंद आहे की नाही, तो 10,000 रुपये तुम्ही जरी खर्च केला तरी तो मिळत नाही तुम्हाला. तर अशा प्रकारच्या या छोट्याशा आनंदासाठी मी सामाजिक काम करतो. मग डॉक्टर कलाम फोरम हे यासाठी स्थापन केलं की एकटा माणूस असं समाजात पुरत नाही. मग त्याला 4 हात, 4चे 10, 10चे 15, 20, 25 अशी मोठी हातं जर झाली आणि हा देण्याचा गुण आहे, दातृत्वाचा आहे, त्याचा स्पर्श प्रत्येक माणसाला व्हावा आणि त्या माणसाचं सोनं व्हावं यासाठीच मी हे एक संघटन तयार केलं छोटंसं. ज्यांच्याशी आपले विचार पटतात, जे आपल्या या विचाराला समोर घेऊन चालू शकतात, अशा सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि हे काम करायचं. मग त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असो, करिअर विषयक, गुणवंत मुलांचा घरी जाऊन किंवा कार्यक्रम घेऊन सत्कार असो, त्यांच्यासाठी मोटिवेशनल स्पीचचं आयोजन असो किंवा डॉक्युमेंटेशनसाठी त्यांना काही मदत असो, पुस्तकं असो, अजून जे काही असं आपलं काही असं काहीच ठराविक नाही आहे. पण आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला आम्ही त्याच्यात प्राधान्य देतो. त्यांच्या या मुलांच्या गरजा कमी करतो. समाजात आज असे अनेक लोक आहेत की ज्यांची परिस्थितीमुळे त्या लोकांना म्हणजे कोणाला मागायलाही बरोबर वाटत नाही आणि
आणि ती केल्याशिवाय त्यांना ते सहनही होत नाही, म्हणजे करावंसं वाटतं. तर मग ती लोकं अशी माणसं मला फोन करतात की आम्हाला अशा मदतीची गरज होती, पण असं कृपया आमचं नाव कोणाला सांगू नका वगैरे. तर आम्ही बिलकुल ते कुठेही डिस्क्लोज करत नाही. आताही मी तुम्हाला ज्या दिव्यांग बांधवाने आम्हाला ते मागितलं त्याचं नाव सांगितलेलं नाहीच आहे. तर आम्ही ते डिस्क्लोज ठेवतो, कुठेही त्याचं हे करत नाही आणि त्याला आपल्या परीनं जेवढी काही मदत होईल, जी काही होईल ती देतो. आणि आमच्यासारखे देणारे अनेक लोकं तयार झाली पाहिजे, यासाठी मग इतरांशी आम्ही मदत घेतो. कधी कधी असते आता 1500-2000 खर्च करण्याची माझी ऐपत आहे, पण याच्यात 2 लोकं जर आपण वाढून टाकले तर त्याही लोकांच्या मनात एक देण्याची भावना तयार होते आणि माझ्यासारखा एक दातृत्वशील दुसरा व्यक्ती तयार होतो. तर ही गोष्ट खूप म्हणजे समाजासाठी पुरणारी आहे. तर याच्यातून आपण हे काम केलं. मी शिक्षक असताना जवळपास 7 रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं. आम्ही 23 जानेवारीला रक्तदान शिबिर आयोजित करायचो. सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आता खून म्हणजे त्यांचा अर्थ बलिदान असं होतं. तर आता तर बलिदान द्यायची गरज नाही. मग खून कोणत्या अर्थानं? तर आपल्या रक्तात शरीरात जे आहे आणि शिक्षकाचं रक्त हे सकारात्मक आहे. अतिशय सकारात्मक, चांगला आणि सुज्ञ असा घटक आहे समाजाचा तो. याचं रक्त मग समाजाला मिळालं पाहिजे. तर आम्ही 7 शिबिरं जवळपास म्हणजे 400 जवळपास पिशव्या, रक्तपिशव्यांचं रक्तसंकलन करून यवतमाळच्या मेडिकल कॉलेजला दिलं आणि डॉक्टर कलाम फोरमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जवळपास 4 शिबिरं आमची झाली आहेत आणि त्याच्यातसुद्धा 400च्या जवळपास 404 एवढ्या पिशव्या आम्ही यवतमाळच्याच रक्तसंकलन केंद्राला दिलेल्या आहेत, शासकीय रक्तपेढीला दिलेल्या आहेत. तर या माध्यमातून अनामी कसं समाजकार्य होतं, नवीन लोकं तयार होतात रक्तदानासाठी. हेजिटेशन जे आहे ब्लड डोनेशनमधलं ते कमी होतं, नवीन तरुण समाजासाठी तयार होतो आणि ईद ए मिलादची त्याला टच आपण दिला त्याचा, की त्या माध्यमातून आपली समाज बांधव आणि इतरही सर्व समाजाचे बांधव अशा चांगल्या पवित्र दिवशी, सणाच्या दिवशी समाजाचे देणं लागतो या अर्थानं तयार झाली पाहिजेत आणि समाजासाठी त्यांनी ब्लड डोनेट केलं पाहिजे. सगळ्यात जवळची वस्तू आहे आपले ब्लड आणि ते दिलं म्हणजे तुम्ही एक चांगले दाता होता आणि तुमच्या एकदाच्या रक्तदानातून 3 लोकांना जीवनदान मिळू शकतं. किती मोठं हे आहे. बरोबर. म्हणजे 3 लोकांना जीवनदान जर आपल्या एका 350 ml रक्तामधून मिळत असेल तर ते केलं पाहिजे. तर त्यासाठी मोटिवेशन कॅम्प आपण घेतो, लोकांपर्यंत जातो, त्यांना तयार करतो आणि रक्तदान शिबिरांचं आयोजनसुद्धा करत असतो. येत्या 5 तारखेला म्हणजे शिक्षक दिनीच 5 सप्टेंबरला आमचं रक्तदान शिबिर आहे. या माध्यमातूनही माझं आव्हान असेल की दिग्रस शहरातल्या अनेक नवदात्यांनी रक्तदानासाठी तयार व्हावं, विशेषतः महिलांनी रक्तदानाला यावं आणि आमच्या या सामाजिक कार्याला हातभार लावावा. नक्कीच सर. आपल्याला माहिती आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांशिवाय बरेच काही पर्याय आहे. गुगल आहे, यूट्यूब आहे, ChatGPT आहे. या माध्यमातून विद्यार्थी चांगलं शिक्षण घेत आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अच्छा, शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं ते अतिशय पवित्र, चांगलं, मैत्रीचं आहे. खरं तर आजच्या काळातला शिक्षक, मी जेव्हापासून शिक्षक झालो तेव्हापासूनच अनेकदा लोक विचारतात, तू कोणता विषय शिकवतो, तू मुलांना कसं शिकवतो? तर मी त्यांना ते सांगायचो की मी काही शिकवत नाही बा. तर त्यांना ते आश्चर्य वाटायचं की शिक्षकाचं काम शिकवणं आहे आणि तू शिकवत नाही. नाही, मी म्हणत असतो मी त्यांच्याकडून शिकतो. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की बा शिकतो म्हणजे काय? तर मी मुलं कशी शिकतात हे मी आधी पाहतो आणि त्यांनी जे अडॉप्ट केलेली पद्धत आहे ती दुसऱ्या मुलावर इम्प्लिमेंट करतो. आता पूर्ण 10-15चा किंवा 20-25चा आपला वर्ग असेल तर 2 मुलं लवकर शिकतात. त्यांनी कसं शिकवून घेतलं हे आपण शिकायचं त्यांची पद्धती आणि तीच इतर मुलांना सांगायची किंवा या मुलांच्या मदतीनं, म्हणजे ते 2 आणि मी असं 3 जण, मग आम्ही त्या वर्गात ते स्प्रेड करतो. मग 3चे 6 होतो, 6चे 12 होतो आणि एकदा असा आपला पूर्ण वर्ग हळूहळू शिकायला लागतो. तर आजच्या काळात शिक्षकाची भूमिका ही शिकवणारा नसून ती सुलभकाची आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा त्या शिक्षकांनी तयार करून द्याव्या. त्याची उदाहरण तुम्ही आता मला सांगितली. आता खरं तर हे शहरी भागातल्या मुलांसाठी ते जास्त ते चित्र किंवा ते वर्णन लागू पडेल. खेड्यातल्या मुलांसाठी अजूनही ह्या गोष्टी दुरापास्तच आहेत. त्यांच्याकडे मोबाईल फोन नाही, इंटरनेट नाही किंवा ChatGPT वगैरे तर खूप समोरचा भाग आहे. तरीही पण ती मुलं शिकत असतात. मग त्यांच्यासाठी त्यांच्या परिसरातली जी काही साधनं आपल्याकडून उपलब्ध करून देता येईल, जसं TV आहे, एक छान साधन आहे आजकाल खेड्यात, आपण तो चालवू शकतो. तर ते उपलब्ध करून द्यायचं. त्याला मोबाईल आपला जोडला की TV आपल्याला ते प्ले करता येतात आणि एका मुलापुरतं लिमिटेड न राहता पूर्ण वर्ग त्याच्यातून आनंद घेऊ शकतो. प्रोजेक्टर आमच्या शाळांमध्ये, काही शाळांमध्ये आहे, काही शासनाने पुरवली, काही लोकसहभागातून शिक्षकांनी आपली पदरमोड करून ती जमा केलेली आहे. तर त्याचा उपयोग करता येतो. छोटे छोटे स्पीकर आहे ब्लूटूथचे. आता कविता शिकवायची म्हटलं, श्रावण माशी हर्ष मानसी असं मी किती घेऊन दाखवलं तर त्याचा मुलांना फारसा
वाटत नाही किंवा 1-2 वेळा छान वाटल्यानंतर ते त्यांना रटाळवाणं वाटायला लागतं. मग त्याच्यापेक्षा ती जर स्पीकरवर ऐकवली तर ते खूप मस्त मुलं एन्जॉय करतात, नक्की, नाचतात आणि साधा स्पीकर आपल्या मोबाईलवर तो अटॅच होतो, स्पीकर जोडला की मुलं ते तयार होतात. म्हणजे तर हे सुलभकाच्या भूमिगत शिक्षकांना नेहमी असावं असं मला वाटतं. मग तो शहरी भागातला असो की इथल्या. मुलांना शिकायचं कसं हे जर आपण शिकवलं तर मुलं आपोआप शिकायला लागतात. त्यांना काही शिकायची गरज नाही. आणि ते जे शिकले ते त्यांच्या मित्रांना त्यांना शिकवायला लावलं की ते त्याचं दृढीकरण होऊन जाते. आणि अतीतनं मला सांगितलं आमीनला आणि आमीननं अतीतला सांगितलं तर ह्या दोघांमध्ये जे ट्युनिंग असते ते खूप भारी असते आणि ते एकमेकाला सांगितलं लवकर पटते ते. मी एक थर्ड पर्सन त्यांच्यापेक्षा मोठा वयाने धाकाने आणि आदरयुक्त भीती शिक्षकाची काही म्हणा मुलांच्या मनात असतेच. मग शिक्षकांनी सांगितल्यापेक्षा मुलांनी जर मुलांना शिकवलं तर ते छान होते आणि त्या पद्धतीनं मग आपण जर गेलो तर त्याचा चांगला परिणामही आपल्याला मिळतो. मुलंही शिकायला लागतात. 2 मुलं शिकणारी तयार करायची आणि सगळ्या वर्गाला त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. आपणही त्याच्यावर लक्ष ठेवायचं, त्या शिकण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवायचं, त्यांच्या होणाऱ्या चुका होणार नाहीत त्यासाठी आपण काम करायचं. आणखी काय वेगळ्या पद्धतीने आपल्याला मुलांना शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे शिक्षकाने आज सुलभकाच्या भूमिकेत जाऊन त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणारा एक पालक म्हणून त्यांच्या वर्गातला आपण म्हणून काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून मग मुलं चांगल्या प्रकारे शिकायला लागतील. नक्की सर. आमचं चॅनल सर बरेच विद्यार्थी बघतात. अच्छा. काही शिक्षक पण आहेत आणि इतर सगळे जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत. तर तुम्ही विद्यार्थी व शिक्षकांना असा कोणता संदेश द्याल? मला हेच वाटतं की शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मित्र झाले पाहिजे. त्यांच्यासाठी ज्या काही आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या आपण निर्माण केल्या पाहिजे. मुलांच्या भूमिकेत जाऊन मुलांना समजून घेणं, माँ के स्तर पर जाकर आपको काम करना है. SIR हा तिसरा शब्द आज आपण सर म्हणतो शिक्षकाला. माझ्या आधी गुरुजी होता, मी मास्तर होतो आणि आता सर आहे. तर सर म्हणजे सुपर इमेज रिफ्लेक्टर ही जी सरची व्याख्या आहे ती आमचे डॉक्टर प्रशांत गावंडे सरांनी केलेलं फार सुंदर. त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षकाचं जे प्रतिबिंब आहे ते त्याच्या मुलांमध्ये दिसलं पाहिजे. हां. आणि सर म्हणजे डोकं एका अर्थानं आणि आजचा शिक्षक हा माहिती कोंबणाराच आहे. म्हणजे भरपूर माहितीचा साठा त्याच्या डोक्यात कोंबणारा असा सर नको. तर तो आपली जी प्रतिमा आहे ती मुलांमध्ये रिफ्लेक्ट होईल अशा प्रकारे मुलांना तयार करणारा जो व्यक्ती आहे तो सर किंवा तो शिक्षक आहे असं म्हणता येईल. तर शिक्षकांनी या भूमिकेत जाऊन जर मुलांना समजून घेतलं, त्यांच्या अडचणी समजल्या, त्यांना काय लागते ते समजलं आणि ते समजून जर त्यांना देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तो विद्यार्थी प्रिय शिक्षक होईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आपल्या शिक्षकांसाठी एक कोपरा रिझर्व असतो. जसं आपण STमध्ये प्रवास करत असताना आमदारांसाठी, खासदारांसाठी, पत्रकारांसाठी, महिलांसाठी जागा रिझर्व असतात. अगदी तशी विद्यार्थ्यांच्या मनात तुमच्याविषयी एक रिझर्व जागा असते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते. मग त्या रिझर्व जागेवर बसणारा शिक्षक मी व्हावं असं प्रत्येक शिक्षकांना वाटायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक मुलाच्या मनात माझी प्रतिमा तयार व्हायला पाहिजे आणि अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. म्हणजे त्यात काही हेतू आहे आपला साध्य करायचा असं वगैरे भाग नाही किंवा मला खूप प्रसिद्ध व्हायचं आहे मुलांमध्ये असाही भाग नाही. पण मी चांगलं शिकवलं म्हणून त्याच्या मनामध्ये माझं स्थान आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजही मला अनेक मुलांचे फोन येतात. विद्यार्थी आवर्जून आठवण करतात. आत्ताच एक संदीप नाटकर नावाचा माझा निम्म्याचा विद्यार्थी जो वाशिमला बँकेत काम करतो तो येऊन भेटून गेला. 15-20 मिनटं बसला, माझ्या पाया पडला. मी त्याला म्हटलं अरे विद्यार्थ्याचं स्थान आहे शिक्षकाच्या मनात असते आणि मला माहिती आहे म्हटलं माझं स्थान तुझ्या मनात आहे म्हणूनच तू मला भेटायला आला. तर माझ्या पाया वगैरे पडू नको असं त्याला सांगितलं मी. पण तो म्हणाला की गुरुपौर्णिमा आहे सर, मला तुम्ही दर्शन द्या, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. आणि मंजिरी काळे नावाची एक महागावची माझी विद्यार्थिनी आहे, तिने आवर्जून गुरुपौर्णिमेला फोन करून विचारलं सर कसे आहात काय तसे. तर असे अनेक विद्यार्थी बोलतात, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला भेटत असतात. तर ही तुम्ही त्यांच्या मनात अजूनही आहात ही त्याची प्रचिती असते आणि एक शिक्षक म्हणून तुमच्या जीवनाची सार्थकता असते. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात आपली जागा कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जो त्याच्यात यशस्वी होतो तो चांगला शिक्षक असतो असं मला वाटतं. मला पुरस्कार मिळाला म्हणून मी विद्यार्थ्याच्या मनात बसलो असा भागच नाही. आणि विद्यार्थी जेव्हा हे अप्रिशिएशन देतात ना तो सगळ्यात आनंदाचा भाग असतो. या राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही हा आनंद मला मंजिरीच्या फोननी होतो, संदीप नाटकरच्या भेटण्याने होतो किंवा बाकीच्या कोणी एखाद्या विद्यार्थ्यानं केलेल्या व्हॉट्सअप मेसेजने मिळत असतो. तर तो वारंवार आपल्याला मिळाला पाहिजे, त्याची बरसात आपल्यावर होत राहावी असं प्रत्येक शिक्षकाला वाटावं. आपण मुलांसोबत राहावं आणि मुलांच्या भूमिकेत जाऊन त्यांना समजून घेण्यासाठी काम करावं. असा शिक्षकाचा आयुष्यात यशस्वी असतो आणि त्याच्या शिक्षकी जीवनाची ती सार्थकता आहे असं मला वाटतं. मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. माझे प्रयत्न आहेत की मी जास्तीत जास्त मुलांपर्यंत गेलो पाहिजे, पण ते आपल्या पद्धतीवर, आपल्या कामावर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मुलांना शेवटी ते त्यांची आवड निवड आहे. त्याला ते बाइंडेशन नाही आहेत की अतित इंगळे त्यांना आवडलाच पाहिजे, अमीन चव्हाण त्यांच्या मनात असलाच पाहिजे असं नाही. तर ते रिफ्लेक्ट करतात, ते तुम्हाला देतात प्रत्युत्तर.
आणि मुलांनीसुद्धा आदर करणारे, व्यसन न करणारे, आजकाल व्यसनांचं प्रमाण खूप वाढलं विद्यार्थ्यांमध्ये. आईवडिलांचं ऐकणारे विद्यार्थी आपण तयार केले पाहिजेत, आपण असलो पाहिजे. आईवडील आपल्या नेहमी चांगल्यासाठी आपल्याला सांगत असतात. आणि तिसरा पालक जो आहे, शाळेतला पालक म्हणूया किंवा पेड पालक म्हणूया आपण फार तर, तो शिक्षक असतो. तो या तिघांचंही विद्यार्थ्यांनी आजच्या ऐकलं पाहिजे. सांगितलेली कामं तो त्यांच्या भल्यासाठी असतात. मला या आयुष्यात आठवते की त्या सरांनी ते सांगितलेलं मी जर अजून केलं असतं तर आणखी चांगलं काहीतरी मोठं व्यक्तिमत्व होता आलं असतं. मी त्याकडे विद्यार्थीप्रिय शिक्षकप्रिय विद्यार्थी होतो माझ्या काळात. तर तसं प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटायला पाहिजे. जसं शिक्षकाला वाटतं की माझी प्रतिमा मुलाच्या मनात असली पाहिजे, तसं विद्यार्थ्यालाही वाटलं पाहिजे की मी शिक्षकप्रिय विद्यार्थी झालो पाहिजे. सगळ्या शिक्षकांना मी कसं आवडेल यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या आईवडिलांचं नाव कसं मोठं होईल, जे माझ्यासाठी इतके कष्ट घेतात, त्यांच्या कष्टाचं चीज मी कसं करेन, ते जे घाम गाळतात त्या घामाच्या बदल्यात मी इथं पैसे देऊन शिकत असतो किंवा त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात मला जे काही माझ्या सोयीसुविधा आहेत, अंगावरचे कपडे आहेत, खाणं पिणं आहे, बूट सॉक्स आहे आणि अजून जे काही असेल त्या मला मिळत असतात. तर त्याची परतफेड करण्यासाठी मी एक चांगलं तयार झालो पाहिजे. त्यासाठी हे मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आज व्यसनाधीनता खूप आहे. व्यसन करू नये, आईवडिलांचं ऐकलं पाहिजे. एक चांगले विद्यार्थी म्हणून आपण समाजात आलो आहोत आणि एक चांगले नागरिक म्हणून त्या शाळेतून पडलो पाहिजे. ही भावना विद्यार्थ्यांनीही आपल्या मनात तयार करायला हवी. नक्कीच नक्कीच सर. सर, आपण पाहतो आज की इंग्रजी शाळेंचं सर्वत्र आता पाहतो एक फॅड आहे आणि एक जिल्हा परिषदची शाळा, इंग्रजी शाळा आणि जिल्हा परिषदची शाळा, याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला काय वाटते हे दरी दूर होण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? हा तर खरं तर फार मोठा सामाजिक प्रश्न आहे आणि समाजाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण समुपदेशन करू शकणार नाही किंवा आपले एवढी मोठी ताकद नाही आहे. तरी पण मला असं वाटतं की शाळांमधला तो काही फरक नाही आहे. मी एकदा एका शिक्षण तज्ज्ञांना असंच बोलता बोलता चर्चेतून विचारलं होतं की चांगली शाळा कोणती असते? इंग्रजी शाळा आहे, कॉन्व्हेंटची आहे, शहरातली आहे की गावातली, खेड्यातली आहे? तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की जी घराजवळची शाळा आहे ती सर्वात चांगली शाळा असते तुमच्या. तर त्याच्यामागं काय त्यांचं हे होतं ते मला कळलं नाही, पण त्यांनी ते सांगितलं की जी शाळा आपल्या घराजवळ आहे, आपल्या आवाक्यात आहे, आपल्या जवळ आहे, ती शाळा आपली चांगली असते. आता इंग्रजी शाळा आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये काय फरक आहे असं तुम्ही म्हणाल तर तो खूप मोठा फरक आहे. आजकाल इंग्रजी शाळेमध्ये आपली मुलं शिकवणं ह्या लोकांनी स्टेटसशी जोडलं आहे आणि फारसं बहुतांश आईला असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी शाळेत गेला पाहिजे. आणि का वाटतं? ती शाळा चांगली आहे म्हणून नाही, तर आमच्या शेजाऱ्याचा मुलगा तिथं शिकतो म्हणून माझाही मुलगा तिथं शिकला पाहिजे. आणि दुपारच्या गप्पांमध्ये मलाही सांगता आलं पाहिजे की मी आज मॅडमला भेटून आले, आज त्याने टिफिन संपवला नाही किंवा शाळेतून कॉल आला, मी तिथं गेले वगैरे वगैरे. तर दोन्ही शाळा चांगल्या आहेत, आपापल्या परीने चांगलं काम करतात. इंग्रजी शाळा आजच्या शहरातल्या मुलांची गरज आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा खेड्यातल्या मुलांची गरज आहे. इंग्रजी शाळांमध्ये जी काही शैक्षणिक प्रक्रिया होते आणि आमच्या शाळेमध्ये त्याच्यामध्ये मात्र थोडासा फरक आहे. आम्ही मुलांचं सोशलायझेशन फार मोठ्या प्रमाणात करतो. सामाजिक स्तरावर चांगले नागरिक उपजत बाहेर यावेत यासाठी आमचा तो प्रयत्न असतो आणि सामाजिकीकरणातून ते मुलं घडतातही. आपल्या इंग्रजी शाळेमध्ये तसं नसतं. दुसरा एक फरक असं मला वाटतो की तुमची मुलं जी आहे ते रेडी टू लर्न असतात, ते शिकायला तयार असतात बिलकुल. म्हणजे आईवडील ते मेहनत घेतात, त्याला टाय बेल्ट नट्टापट्टा करून छानपैकी त्याला शाळेपर्यंत घेऊन येतात. म्हणजे शाळेच्या गेटपर्यंत पालक शहरी शाळेतला किंवा इंग्रजी शाळेतला विद्यार्थी घेऊन येत असतात. आमच्या शाळांमध्ये ती विपरीत परिस्थिती आहे. आम्हाला पालकांच्या गेटपर्यंत जावं लागते आणि सांगावं लागते की तुमच्या मुलाला शिकवा, त्याला घेऊन जातो. मग त्याची बटन बरोबर नसेल तर त्याला सांगावं लागते, बाळा रे बटन लाव, कटिंग करून येशील उद्या, शेंबूड काढ, नाक शिंकर, दातं घासशील, नखं काढून घे, अशा छोट्या छोट्या सूचना त्यांना कराव्या लागतात. म्हणजे तुमच्याकडे रेडी टू लर्न पोरगा येतो, आम्हाला त्या लर्न करण्यासाठी पोराला रेडी करावं लागते. आणि त्याच्यासाठी मग परिपाठ वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. मग त्याची आम्ही पोरांच्या आधी तशी तयारी करून घेतो आणि नंतर मग शिकवायला लागतो. म्हणजे आमच्याकडे थोडासा भाग तो नंतर सुरू होतो शिकवण्याचा, तुमच्याकडं तो आधी सुरू होतो. तर तुमच्याकडं सुविधा खूप छान असतात. आजकाल मार्केटिंगचं युग आहे, तर ते मार्केटिंग हे छान प्रकारे इंग्रजी शाळा आणि मोठ्या शाळांना शहरातल्या ते जमतं. आमच्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं पुअर आहे, पण तरी पण जे काही आहे ते चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आमचा असतो. मग त्यासाठी अनेक शिक्षक स्वतःची पदरमोड करतात, सामाजिकतेचं नाव त्याला देतात समाजसहभागाचं, पण बहुतांश रक्कम शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून जमा केलेली असते की ज्या ठिकाणी मी काम करतो तिथली मुलं, ती शाळा चांगली झाली पाहिजे. आणि त्या मुलांच्या भरोशावर आपलं पोट आहे, तर थोडंसं आपला अर्निंगमधला भाग
त्या मुलांना दिला तर काय झालं, आपलं अर्निंग आणि त्यांचं लर्निंग हे दोन्ही जर जुळलं तर आपली शाळाही छान चालते. आणि खूप छान रिझल्ट्स आहेत जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकांचे. एक मोठ्या प्रमाणात नसतील, काही कमी प्रमाणात असतील शाळा, पण खूप छान शाळा करतात. आम्ही आत्ताच तुम्हाला एक उदाहरण दिलं, आमचे राजू ढोके सर, त्यांनी कोलुऱ्याला अगदी मोळी विकणारं गाव व्यसनाधीन ते समोर गेलं. काल खोडे महाराजांनी सुद्धा ते सांगितलं की कोलुऱ्यात मी व्यसनमुक्तीसाठी काम केलं, पण फारसा परिणाम दिसला नाही. पण सरांनी शाळेच्या माध्यमातून एक चांगला परिणाम त्या गावात घडून आणला. आपल्या इथं साखऱ्याची शाळा आहे वाशिममध्ये, त्या शाळेनं खूप छान काम केलेलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातली उमरखेडची नागापूरची शाळा आहे, अतिशय सुंदर असं काम आहे. अशा अनेक शाळा आहेत. आमच्या अजमत सर आहे दारव्याला, त्यांनी सुंदर काम केलं. विजय विश्वकर्मा सर आहे मनसळला, त्यांनी खूप सुंदर पॅटर्न तयार केले. त्यांचे धनसर पॅटर्न म्हणून त्यांचे गणिताचे, इंग्रजीचे, नकाशा भाषांचे पॅटर्न आहेत, जे म्हणजे जसं लातूर पॅटर्न होतं तसं धनसर पॅटर्न आहे. आणि ते मुलांना त्या पॅटर्नमधून जर मुलं गेली तर नक्कीच त्यांचं यशस्वी होतं. तर आमच्याकडे छान आहे. फक्त आमच्या सक्सेस स्टोरीज थोड्याशा दबून असतात किंवा फारसे शिक्षक समोर येत नाही आपलं चांगलं काम आहे व हे दाखवायला. जिल्हा परिषद शाळेने प्रचार प्रसाराला सुद्धा स्थान दिलं. आम्ही सुद्धा आमचे फ्लेक्स छापले. मी माझ्या शाळेचा फ्लेक्स ऑटोवर आणि आमच्या गावात लावला होता. आणि अशा प्रकारे आमचंही काम चालू आहे. जिल्हा परिषद शाळा ह्या त्या गावातल्या मुलांची गरज आहे आणि इथल्या मुलांची गरज आहे. दोन्ही शाळा छानपैकी काम करत आहे. थोडंसं आमच्या मुलांना आम्ही जास्त समजून कसं मुलं शिकतील यासाठी प्रयत्न करत असतो. आणि शहरांच्या शाळेमध्ये घोकंपट्टीचा थोडासा भाग दिसतो. आता माझी मुलंसुद्धा करतात ती. तर तो जर भाग कमी झाला आणि शहरी पालक जो आहे थोडं गुणांकडे धावणारा जास्त आहे. आणि कदाचित त्याच्यामुळं शिक्षकांवर तो न सांगता येणारं ते प्रेशर असेल आणि त्याच्यामुळे मुलांकडून जास्तीत जास्त घोकंपट्टी करून घ्या. पालक मार्क्सवादी झालेत असं जास्त मार्क मिळवणारा नक्की नाही. जे विद्यार्थ्याचे पालक आहेत स्वतःचे कॉलर टाईट समजतात तोही परत स्टेटसचा मुद्दा असतो. तर असं न करता मुलांना त्यांच्या गतीनं शिकू द्यायला पाहिजे आणि छानपैकी त्याला ज्याच्यात रस आहे त्याच्यात करिअरही करू दिला पाहिजे. म्हणजे पालकांनी आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांच्या कोवळ्या खांद्यावर न टाकता त्याला गतीनं त्याच्या आवड असणाऱ्या भागात जर काम करू दिलं तर नक्कीच तो यशस्वी होईल. सर, आपण दिग्रसकर प्रेक्षकांना असा कोणता संदेश द्या शेवटचा? आता सध्या मला रिटायरमेंटला तर खूप वेळ आहे त्या काळातच आपल्याला मुलांसाठी काम करायचं आहे. तर मी शाळेसाठी माझ्या मुलांसाठी काम करत राहील हेच माझं सध्याचं प्लॅनिंग आहे. अजून काही फारसं समोरचं आपण काही ठरवलं आहे. सामाजिक आणि शैक्षणिक या दोन क्षेत्रात मी कार्यरत राहणार आहे. जेवढं शक्य असेल तेवढं काम माझ्याकडून करीन आणि समाजाने माझ्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्यावं, मला संधी द्यावी कामाची. त्या माध्यमातून समाजाचंही भलं होईल आणि मलाही माझ्या कामाचं समाधान मिळेल. एक प्रश्न काय होता आपला की प्रेक्षकांना काय संदेश द्या? प्रेक्षकांना मी हेच म्हणेल की एक ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे कुठल्याही आयुष्यामध्ये. मी आता सांगितलं की मी आता माझं 10-11 वर्ष आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिक कामच करणार आहे. पण तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्याचं ध्येय हे निश्चित केलं पाहिजे आणि त्या निश्चित केलेल्या ध्येयाला मिळेपर्यंत त्याचा पाठलाग केला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. एखादी गोष्ट मी करायची ठरवली तर ती करण्यासाठी जी काही वस्तू लागतील, जी काही साधनं लागतील, जी काही संसाधनं लागतील ती मी गोळा केली पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांचं ध्येय असेल मी एक चांगला नागरिक झालो पाहिजे, मी कलेक्टर झालो पाहिजे किंवा मी न्यायाधीश झालो पाहिजे, मी क्रिकेटर झालो पाहिजे, मी चांगला नागरिक झालो पाहिजे, मी गावचा सरपंच, आमदार, खासदार जे काही व्हायचं आहे ते त्यांना टार्गेट ठरवून त्या दृष्टीनं त्याचा पाठलाग करायला हवा. समाजातल्या माणसांना जास्तीत जास्त समजून घेतलं पाहिजे आणि संवेदनशीलतेनं त्या माणसाच्या समस्या समजून त्याच्यासाठी आपल्याला काही करता येत असेल तर ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी आपण माणसं आहोत, आपण जनावरं नाहीत. ईश्वरानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि आपल्याला एक संवेदनशील असं मन आहे. त्या मनाच्या संवेदनशीलतेला जर एखादी घटना, एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू तुम्हाला जर त्याच्या पाहिल्यानंतर, ते ऐकल्यानंतर चरा येत असेल, असा आवाज तुमच्या मनातून येत असेल तर आपण समाजासाठी काम करण्याची गरज आहे. आणि आपल्या भारतीय समाजात, आपल्या देशात, आपल्या समाजात आजूबाजूला खूप अशी माणसं आहेत की ज्यांच्यासाठी आजही खरंच काम करणं गरजेचं आहे. खूप मोठं काम करायची गरज नसते. कोरोना काळात आम्ही थोडे ब्लँकेट वाटपसाठी फिरत असताना थंडीच्या दिवसामध्ये आमच्या लक्षात आलं की त्या माणसाला ब्लँकेटपेक्षाही जेवणाची गरज आहे. त्याच्याकडं अन्नच नाही आहे. पोटात अन्नच नसेल तर वरून किती ब्लँकेट आथरली तर त्याला जी आतून थंडी वाजत आहे ती जाणार नाही. आणि आम्ही तात्काळ निर्णय घेतला की आपण जवळच एक धाबा होता तिथून वरण भात आणू आणि याला देऊया व्यक्तीला. आम्ही ते पॉलिथिनमध्ये आणलं आणि त्याला दिलं आणि गाडीतच आम्ही मग प्लॅनिंग केलं की आपण असं करू ना, याला रोज एक डबा देऊ. आता मी रोज जर एकच माणूस डबा देत गेलो तर घरी त्रास वाढेल, आपली कटकट होईल, होतेच ती.
हे सामाजिक काम म्हणजे कटकटीचंच असतं, काही मान्य केलं पाहिजे, त्याचा त्रास होईल. तर आपण असं करू की मंगळवार हा दिवस माझा, बुधवार तुमचा, गुरुवार तुमचा, शनिवार तुमचा आणि आठवड्यातला एक दिवस एक वेळचा डबा देणं फार काही कठीण काम नसते. आम्ही ते चालू केलं छानपैकी आणि मस्तपैकी हे जे मानसिक रुग्ण आपल्या आजूबाजूला होती, काही ते काम करणारी लोकं होती. एक ती बाई अजूनही ती बॉटल्स वगैरे उचलत फिरते, कुरळे केस, एक लहान बाळ घेऊन फिरते, बसून असते ती. त्यांना आपण खूप दिवस डबा पुरवला. पुढं मग काही कौटुंबिक अडचणी आल्या, मग गावाला जाणं, तर हळूहळू ते कमी झालं. पण ते तसं करायला पाहिजे. अशा संवेदनशीलतेची गरज आहे आणि आपल्यासोबत अशी करणारी माणसंही आपण तयार केली पाहिजे. समाजातला प्रत्येक माणूस समाजातल्या एका माणसासाठी जरी तयार झाला तरी आपला समाज लवकरच चांगला येईल आणि तो सुदिन लवकर येऊ अशीच अपेक्षा मला आहे. निर्मिक आपल्या सगळ्यांना ती बुद्धी देव, समाजासाठी काम करण्याचं बळ देव, शक्ती देव अशी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. हे होते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अमीन चव्हाण सर. तर बघत राहा पुन्हा एकदा बोल मनातलं एका नवीन दिग्गजासह. धन्यवाद.